सत्यवादी भडव्यांनो, एका पावाच्या तुकड्यावर त्या महामानवानं, महापुरुषानं, युगपुरुषानं, बोधिसत्वानं आपल्या भारताचं एक संविधान लिहिलं. त्याने बाहेर देशातून जाऊन डिग्र्या घेतल्या आणि पावाच्या तुकड्यावर रातभर राहिला, अभ्यास केला. आपल्याला आता ते पुरणपोळी भेटून राहील ना, सुखाची पुरणपोळी. आपण पंचपक्वान्न खातो ना, त्या महामानवामुळं. त्या माणसानं कबाड कष्ट केले, मेहनत घेतली आणि आपल्या भारताला चांगलं संविधान दिलं. म्हणून जगून राहिलो, खाऊन राहिलो, पिऊन राहिलो आपण आणि चांगला श्वास घेऊन राहिलो त्या माणसाच्यामुळं. आणि त्या महामानवाच्या विचारांना आपण विटंबना करून राहिलो, काळिमा फासून राहिलो. हे चुकीचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, बाबासाहेबांचा महाराष्ट्र आहे, महामानवाच्या विचारावर चालणारा महाराष्ट्र आहे हा. आणि आपण जातीत वाटून राहिलो. अरे लाजा वाटू द्या. त्या बाबासाहेबांनी सगळ्या धर्माला, जातीला घेऊन संविधानाचा अभ्यास केला आणि सगळ्यांना स्वातंत्र्य दिलं संविधानात. विचार करा. तुम्हाला असं वाटत असेल 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. अरे स्वतंत्र झालो होतो नाही, माणूस स्वतंत्र झाला फक्त इंग्रजांच्या याच्यातून. पण स्वतंत्र तेव्हा झाला जेव्हा आपल्या भारताला संविधान लाभलं, तेव्हा 26 जानेवारी 1956 रोजी. कळलं काय? तर तुम्ही महामानवाच्या विचारावर चालत असाल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण हे चॅनल महामानवाच्या विचारावर चालणार आहे. समजलं काय? जय भीम, जय शिवराय, नमो बुद्धाय. महामानवांचा विजय असो.